माझा भाऊ नितीन वाघमारे हे नोबेल हॉस्पिटल येथे अंजूर फाट्या येथे आहे. तिथे टुडी इको करण्यासाठी गेलेला होता. टुडी इको करणाऱ्या डॉक्टरांनी त्याचा टुडी इको केला आणि टुडी इकोचा रिपोर्ट त्याला नॉर्मल आहे म्हणून सांगितलं. आणि नितीनने त्यांना विचारलं की तरी पण मला छातीत का त्रास होतो. तर त्यांनी सांगितलं की तुझी एन्जिओग्राफी करून घ्यावा लागेल. एन्जिओग्राफी करून घे, मग माहिती पडेल की तुला काही त्रास आहे या नाही. त्यांनी एन्जिओग्राफीसाठी त्याला ॲडमिट करून घेतला आणि एन्जिओग्राफी केल्यानंतर त्याला सांगण्यात आले की तुझ्या हृदयाला एक छोटासा ब्लॉकेज आहे आणि तो ब्लॉकेज तुझा पूर्णपणे इंजेक्शन आणि गोळ्यांनी हा पूर्णपणे बरा होईल आणि तू 2 दिवसात घरी जाशील. तुला एन्जिओप्लास्टिक या बायपास करण्याची काही आवश्यकता नाही आहे असं बोलून डॉक्टरांनी त्याला ॲडमिट करून घेतला ICUमध्ये. आणि जे कार्डिओलॉजिक डॉक्टर आहेत अफत खान हे तिथनं निघून गेले सुमारे 8च्या सुमारात. ज्या ICUच्या डॉक्टर आहेत देवयानी पाटील यांनी त्याच्यावर उपचार चालू केले. उपचाराच्या दरम्यान मध्यरात्री 11 या 12च्या नंतरनं त्यांनी मला परत बोलवून सांगण्यात आले की तुमच्या पेशंटला छातीत वारंवार त्रास होत आहे. जे आपण त्यांना पहिलं जे इंजेक्शन दिलेलं आहे ते इंजेक्शन पूर्णपणे त्यांच्या शरीरावरती काम करत नाही आहे. आपण त्यांना एक दुसरं इंजेक्शन द्यावं लागेल. त्यासाठी तुमची साईन आम्हाला आहे. त्या इंजेक्शनाची त्यांनी मला सांगितले की कॉस्ट जास्त आहे त्यामुळे तुमची साईन वगैरे हे तुम्हाला आम्ही विचारून हे करतात. त्यांनी त्या इंजेक्शनाची कॉस्ट मला 12,000 रुपयाच्या वरती सांगितली आणि इंजेक्शन द्यावा की नाही हे म्हणून आम्हाला विचारलं. माझ्याकडनं साईन घेऊन इंजेक्शन दिलं. इंजेक्शन दिल्यानंतरही ते इंजेक्शन त्यांनी परस्पर त्यांच्या हॉस्पिटलचं त्यांच्या जवळचं दिलं मेडिकलवरनं न मागवता. आणि नंतरनं रात्रीला 2 ते 2:30 वाजेच्या दरम्यान नितीनला रक्ताच्या उलट्या व्हायला लागल्या. त्यांनी मला दाखवलं आणि सांगितलं की त्याला ते इंजेक्शन सूट होत नाही आहे. मी त्यांना विचारलं की माझा भाऊ हा व्यवस्थित आलेला होता, स्वतः चालत आलेला होता. ते फक्त टुडी इको करायसाठी तुमच्याकडे आलेला आहे आणि तुम्ही त्याला डायरेक्टली ॲडमिट करून घेतला आणि एवढं सांगितलं की नॉर्मल आहे. तर तो एवढा सिरियस कसा झाला. तर त्यांनी सांगितलं की रक्त पातळ होण्याची जी औषधं दिली ती त्याच्या शरीराला सूट होत नाही. त्यांची तिथे पहाटेपर्यंत 19 तारखेला संध्याकाळपर्यंत एकही कार्डिओलॉजिक न येता डॉक्टर तिथं न असता त्याचा त्यांनी विलाज केला. त्यातलं त्यांना हे काय माहिती नाही देवयानी पाटील यांना की काय विलाज करायचं आहे. त्यांना आम्ही उत्तरं विचारले की आमचा पेशंट असा का झाला की त्यांनी आम्हाला ओढीची उत्तरं दिली की तुम्ही डॉक्टर आहेत का आम्ही डॉक्टर आहेत, आम्ही त्याचा विलाज करतो, आम्ही हे बघतो. त्यांनी एक नंतरनं बाहेरनं एक डॉक्टर बोलवला जे आहेत श्रुती मॅडम. त्यांनी आम्हाला सांगितलं की तुमचा पेशंटची तब्येत जास्त खालवलेली आहे, त्याची हार्टबीट कमी झालेली आहे, त्याचा ऑक्सिजन लेवल पूर्णपणे कमी झालेलं आहे, 100% त्याला ऑक्सिजनच द्यावा लागेल, स्वतः ऑक्सिजन तो घेत नाही आहे असं म्हणून त्याला व्हेंटिलेटरवरच टाकावं लागेल. त्याने हे आम्हाला सल्ला दिला. आम्ही त्यांचं ऐकून त्यांना सल्ल्याचं परमिशन दिलं की ओके ठीक आहे तुम्ही टाका. आणि त्याच्या 10 मिनटानंतर त्यांनी आम्हाला परत ICUमध्ये बोलवलं. ज्यावेळेस आम्ही ICUत गेलो तर ICUचा दरवाजा पूर्णपणे बंद होता. आतमधनं कडी लावलेली होती आणि नितीन होती ते ट्रीटमेंट करत होते. आम्ही ICUचा दरवाजा वारंवार वाजवला की आम्हाला अर्जंट बोलवले काय हे करा. ज्यावेळेस त्यांनी दरवाजा खोलला तर आम्ही बघितलं की तिथले वार्ड बॉय हे नितीनला त्याच्या छातीला पुश करून हे करत होते, पुश करत होते, PCR देत होते, CPR देत होते. आम्ही मॅडमला विचारलं की मॅडम काय झालं भावाला. आत्ता तर चांगलं होतं, तो बोलला आमच्याशी सगळं अर्ध्या तासापूर्वी. अचानक असं काय झालं की मॅडमनी सांगितलं की श्रुती मॅडम यांनी सांगितलं की त्याचं हृदय काम करणं त्यांनी बंद केलं. आणि ते पुश करत असताना त्याचवेळी आम्ही त्याचा विलाज करायला आलो की त्याचवेळी त्याच्या तोंडातनं रक्ताच्या उलट्या यायला चालू झाल्या. की पेशंट आमचा बरा होता, एवढा सिरियसली कसा झाला. आम्ही त्यांना बोललो की बोलतो नाही रक्ताची उलटी करतो. रक्ताचं एवढं रक्त होतं की पूर्णपणे बॉटल भरल्या गेलेली होती. 2.5 लिटरची बॉटल भरलेली होती खाली. तुमचं संपूर्ण म्हणजे डॉक्टरवरती असा आरोप आहे की डॉक्टरने हे सगळ्या गोष्टी करत माझा पूर्णपणे डॉक्टरवर आरोप आहे की यांच्याकडे एकही कार्डिओलॉजिक अवेलेबल नसताना यांनी काय ट्रीटमेंट केली माझ्या भावावरती. सरळ यांनी चुकीची ट्रीटमेंट करून माझ्या भावाचा जीव घेतलेला आहे. यांनी माझ्या भावाची हत्या केली हे माझा सरळ आरोप आहे. हे माझ्या भावाची पत्नी आणि तिचा 2 महिन्याचा मुलगा
त्याचं पालन पोषण कोण करेल, याला कोण जिम्मेदार आहे? माझ्याशी घरी व्यवस्थित बोलून चालून चहा घेऊन हे हॉस्पिटलला निघालेले होते, फक्त आणि फक्त ECG ही टेस्ट करण्यासाठी नोबल हॉस्पिटल भिवंडी या ठिकाणी गेलेले ते. त्या ठिकाणी जाऊन त्यांनी फक्त त्यांना त्या 2 टेस्ट करायच्या होत्या. आमचं घरी बोलणं हे व्यवस्थित झालेलं होतं की आम्ही फक्त टेस्ट करणार आहे, त्यानंतरची ट्रीटमेंट आम्ही विचार करून करू. तर त्यानंतर ते गेले तिथे ट्रीटमेंटसाठी. तर ह्या लोकांनी डॉक्टर लोकांनी त्यांना अक्षरशः ECG काढल्यानंतर घरी नॉर्मल ECG असताना पण त्यांना एकदम ब्लेम केलं हे करून हॉस्पिटलमध्येच ठेवून घेतलं आणि ॲडमिट करून ठेवलं. ते चालत बोलत व्यवस्थित गेलेले. तिथून त्यांची ट्रीटमेंट चालू करण्यासाठी हॉस्पिटलच्या लोकांनी जो स्टाफ आहे, हॉस्पिटलचा जो स्टाफ आहे त्यांनी त्यांना एकदम ट्रीटमेंटच्या दरम्यान काहीही नसताना माझ्या पतीचा ह्या लोकांनी योग्य ट्रीटमेंट न केल्यामुळे तिथेच त्यांना एकदम म्हणजे मारून टाकल्यागतच व्यवस्था करून टाकली. अक्षरशः मारून टाकलेले. त्यांना काही पण आजार हा नव्हता. ECGमध्ये त्यांचा रिपोर्ट नॉर्मल होता. त्यांना फक्त इको टुडे करायचा होता. तो पण त्या लोकांनी केल्यानंतर नॉर्मल असताना पण त्यांनी दुसरी टेस्ट सांगितली. दुसरी टेस्ट ती एन्जिओग्राफी होती. एन्जिओग्राफीमध्ये त्यांना थोडासा ब्लॉकेज आलेला म्हणून सांगितलेलं. ब्लॉकेज आल्यानंतर एकदमच त्यांनी ICUमध्ये ॲडमिट केलं. ICUनंतरची जी ट्रीटमेंट असते ना प्रॉपर काय असते काय नाही आहे ती ह्या लोकांनी आम्हाला काही पण सांगितलेली नव्हती. आम्ही विचारत होतो की माझ्या मिस्टरांना हे त्यांचे भाऊ पण विचारायचे की बाबा माझ्या भावाला कसली ट्रीटमेंट देत आहे तुम्ही, हा व्यवस्थित होईल ठीक आहे आम्ही देतो म्हणून आम्हाला ते लोक काही पण सांगत नव्हते किंवा आतमध्येही येऊ देत नव्हते. माझे मिस्टर गेल्यानंतर मी बोलले की मला जाऊ द्या, त्यांच्याशी बोलू द्या. त्यांनी मला बोलायला पण नाही दिलं. गेल्यानंतर ते मला एकदमच बोलले की हे लोक मला मारून टाकतील. त्या लोकांनी मला ट्रीटमेंट वेगळी दिली आहे आणि पाणी मागतोय तो पाणी सध्या दे. पूछा नहीं गया कि तुझे एडमिट होना है क्या, उसको पूछा नहीं गया कि तुझे एडमिट होना है क्या, सीधा उसको कंप्लेंट नहीं, उसको बोला कि तुझे हार्ट ब्लॉकेज है, तुझे इधर एडमिट होना पड़ेगा. उसको जबरदस्ती एडमिट किया. और कल रात में 10:30-11 बजे कुछ ना वो बैठ के बात कर रहा था हम लोगों से. दोपहर में भी अच्छे से बात किया. दोपहर से ये लोग हमको अंदर नहीं आने दे रहे, बोल रहे उसको तकलीफ हो रही है, तुम अंदर मत आओ, घबरा रहा है. सब लोग नीचे बैठे तो ऊपर ये लोग ने दरवाजा बंद करके वो बाद में बोलते हैं कि गया तुम्हारा इंसान. मेन डॉक्टर पण नाही. मेन डॉक्टर का नाम नहीं पता है. कल से डॉक्टर है नहीं यहाँ पे. ये बैठी है इधर ICU में, मोबाइल यूज कर रही है हेडफोन लगा के. ट्रीटमेंट ये नहीं कर रही है, वार्ड बॉय को बता रही है ये ट्रीटमेंट करो. चलता फिरता इंसान कैसे एक दिन में जा सकता है. तिची रिपोर्ट काढा ना, तिची रिपोर्ट इसको कैप्चर करो, इसको पूछो जो करना है वो. सिर्फ बिल बढ़ा रहे, कुछ नहीं कर रहे. रिपोर्ट सब चेक किया है, सब नॉर्मल है. खुद डॉक्टर हमको बोला कि रिपोर्ट नॉर्मल था, सिर्फ शुगर था, कुछ और नहीं था, बाकी सब रिपोर्ट नॉर्मल था. तो अभी बता रहे हम लोगों को खत्म होने के बाद इंसान की 3 बार अटैक आया था. हम दिन भर पूछ रहे कि एग्जैक्टली प्रॉब्लम क्या है, एग्जैक्टली प्रॉब्लम क्या है, एक भी जवाब नहीं दे रहे. नहीं पता नहीं पता नहीं पता, बस इतना ही उनका रड़ करा रहा है. तो उनको पूछो एग्जैक्टली क्या प्रॉब्लम है. डॉक्टरचा नंबर सुद्धा दिला नाही. तो रिसेप्शनिस्ट वाला पण काय म्हणतो माहिती का, वरती जाते मॅडमशी मला आराम म्हणला ती मॅडम नीट बोलत नाही, डॉक्टरचा नंबर तर दे, ऍटलीस्ट काय प्रॉब्लेम विचारू दे.